भूतलावर जन्माला आलेल्या जीवाला जागवण्याचं काम कोण केलं असेल तर संतांनी. देवाला जागवण्याचं काम कोण केलं असेल तर संतांनी. देवा दिवस निघाचाच आहे, कोहडी पहाट झाली, माझे साधू संत महाद्वारावर गेले. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला. देवा उठा, उठा दादा, देवा उठा. देवाला उठवण्याची ताकद संतांमध्ये आणि साधू संतांना सुद्धा जागवण्याची उठवण्याची ताकद संतांमध्येच आहे. उठा साधू संत साधा आपुले हित, गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. देवाला, संतांना, जीवाला जागवण्याची ताकद कोणामध्ये असेल तर संतांमध्येच आहे. म्हणून ते जागवण्याकरता आले. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. कशाकरिता आले? तुम्हा आम्हाला अज्ञानाची निद्रा आहे, त्या अज्ञानाच्या निद्रेतून जागवण्याकरता आले. उठा हा शब्द आहे अभंगामध्ये. आणि या संसारा उठा, वेग करा. वेग करा म्हणजे काय काकू? वेग करा म्हणजे वेग करा म्हणजे घेऊन काही सांग. मी मोठ्या अंगण चौथा दिवस आहे बिचारे जाओ. वेग करा मीच सांगतो. सांग तूच सांग. त्या ठेका घेतला वेग करा म्हणजे घाई करा, त्वरा करा. पण का महाराज कधी कधी तर रस्त्याचे दगडही बोलते आमच्या संग. अति घाई संकटात नाही. घाई कुठं करा? रस्त्यानं गाडी चालून राहिली आपल्यात म्हणजे भेटायला बाबू फोन ठेवून दे. असं तर माझ्यापाशी आणून दे. तरी माझी इचकला आहे सध्या. फार सुंदर तुमचं गाव. हे लहान लहान लेकरं, हे तरुण मंडळी आजकाल पाहायला भेटत नाही. फार सुंदर. काय जन्मोजन्मी तुम्ही पुण्य केले असतील, अनंत जन्मीचं पुण्य तुमच्या पदरी आलं असेल. ते असे महान मुलं तुमच्या घरामध्ये जन्माला आले की ज्यांना कीर्तनामध्ये येण्याचा खऱ्या अर्थानं आनंद वाटतो. त्याच्यापेक्षा जास्त काहीच नाही आहे. तुम्ही फार भाग्यवान. बाकीच्या भाऊ शांत राहा फक्त 2 मिनिटं. बाकीच्या देशापेक्षा आपला देश एवढा पावन आहे. ऐका, देवाचे अवतार याच देशात झाले, संतांचे अवतार याच देशात झाले. तुम्ही आम्ही अवतार घेऊन याच देशात आलो. ऐका, काय आहे या देशाची महती महाराज? भरत खंडे नरदेह प्राप्ती हेतो परम भाग्याची संपत्ती. भारतामध्ये नरदेह प्राप्त झालाय म्हणजे अनंत जन्मीचं पुण्य तुमच्या पदरी होतं. म्हणून या भारत भूमीमध्ये हा 3.5 हाताचा उत्कृष्ट नरदेह प्राप्त झालाय. म्हणून महाराज म्हणतात वेग करा. का वेग करा? तुमच्या अथक पुण्याईने तुम्हाला हा नरदेह प्राप्त झालाय म्हणून वेग करा. का वेग करा? हा नरदेह जरी तुमचा असेल पण याच्यावर सत्ता कोणाची आहे? देह हे काळाचे, धन कुबेराचे, हे मनुष्याचे काय आहे? ऐका, महाराज म्हणतात वेग करा बाप हो. तुम्ही अनंत जन्मी पुण्य करत आले, त्याची तुम्ही आम्हाला खऱ्या अर्थानं जगाच्या मालकानं पावती दिली. हा नरदेह दिलाय, तो दिला तर दिला कुठं? पावन पवित्र या भारत भूमीमध्ये दिलाय. काय आहे या देशामध्ये? काय? गंगा, गायत्री, गोविंद आणि गीता ज्या भारताचा कणा आहे, त्या भारतामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो. याच्यापेक्षा जास्त मोठं भाग्य काय? ऐका, त्याच्याही पेक्षा पुढचं ऐका. कहते हैं अयोध्या वैराग्य भूमि है, द्वारका कर्म भूमि है, वृंदावन प्रेम भूमि है, मगर जिस महाराष्ट्र भूमि में तुम्हारा हमारा जन्म हुआ है, इस महाराष्ट्र भूमि को भी संतों की भूमि कहा जाता है. संतांची भूमी महाराष्ट्रामध्ये तुमचा जन्म झाला. ते अनंत जन्मीचं पुण्य तुम्ही आम्ही पदरी घेऊन या देशामध्ये जन्माला आलोय. याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे? ऐका, मुझे प्यारा भारत मेरा, भारत मेरा, मुझे
जपानच्या खऱ्या अर्थानं जपानच्या राष्ट्रपती भवनात हे भजन लिहिलं तुकडोजी महाराजांनी. जपानमध्ये भजन होतं, जपानवर भजन नाही लिहिलं. तिथं जाऊन आपल्या देशाची महती मांडली आहे. मुझे प्यारा भारत मेरा, गंगा समझा पावन नदिया, उनका क्षेत्र किनारा, मुझे प्यारा भारत मेरा. त्याच्यापेक्षा पुढचं आहे का, साधू संत वेळोवेळी सांगतात, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. ऐका तपासा आपापले सातबारे कुठं कमी पडल्या. तुम्ही जिजाईच्या लेकी आहे, तुम्ही अहिल्याबाई होळकरांच्या लेकी आहे, तुम्ही सावित्रीच्या लेकी आहे. ऐका तुम्ही झाशीच्या राणीच्या लेकी आहे, जनाबाई, बहिणाबाई, सखूबाई, मुक्ताबाई. तुमच्या अंतकरणामध्ये स्थिरावली पाहिजे, तुम्हाला ताकद आली पाहिजे. काय आहे या देशामध्ये महाराज, मुद्द्याकडे लक्ष द्या. आई, पावन पवित्र देशामध्ये तुमचा माता म्हणून जन्म झाला, याच्यापेक्षा मोठं भाग्य काय हो. काय पाहिजे. कधीच स्वतःला या देशामध्ये जन्माला आलेल्या जीवानं कमी समजू नका. कधीच नाही. मराचं कधीच नाही. किती मोठं टेन्शन जीवनात आलं, चालले मी आता चालली मी आता एकी बाया करते ना, तुझं मैदा येईल मला बाई होत नाही बिचारी पहिल्या. आता मैचा माणूस तुला सगळ्या गावाले मैदा सगळ्या गावाला ताप आणला, त्याला मला काय कमी ताप असेल काय, त्याच्या तापापाई माझ्या पश्चाताप चालू आहे. तुला माहित आहे का नाही माहित, पण मी सांगतो याच्या पाहिजे असं वाटते काही घेऊन झोपून टाक. पण ह्या लेकरीच्या ना अटकली मी, ह्या लेकरीच्या ना अटकली म्हणून सांग, नाही तर आतापर्यंत सटकली असते. यू कॅन गो. किती काही मोठं मुद्द्याकडे लक्ष द्या. किती काही मोठं तुमच्या जीवनामध्ये दुःख आलं असेल, घाबरून जायचं काम नाही, अजिबात नाही. घाबरायचंच नाही, तुलना करायचं, सुखी व्हायचं. मला सांगा, सीतामाई एवढी दुःख आहे का तुम्हाला? जिजाऊ साहेबांनी एवढी दुःख आहे का तुम्हाला? विचारा. राजाची मुलगी होती पण उशिरा दगड घेऊन झोपली हो, याच्यापेक्षा मोठं दुःख आहे का तुम्हाला? आणल्या दिवशी पंचपक्वान खाल्ल्या, दुसऱ्या दिवशी कंदमुळं खा लागली, याच्यापेक्षा मोठं दुःख आहे का तुम्हाला? ऐका, तुम्ही आम्ही प्रत्येक जण, तुम्हाला आम्हाला दुःख नाही, पण तरीही ज्या संसारामध्ये तुमचा जन्म झालाय, हा संसार म्हणजे मूळ दुःखाचा डोंगर आहे. ऐका, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. या संसार नगरी बाजार भरला ग बाई, यात सुख नाही त्यात सुख नाही. जन्माला आलेला प्रत्येक जीव सुखाच्या अपेक्षेमध्ये जीवन जगतोय, पण तुम्ही आम्ही विचार केला तर सुख तुम्हाला आम्हाला कुठंच प्राप्त झालं नाही. फिरत गेलोय, हिंडत गेलोय. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया धन वैरागी. प्रत्येक जण दुखी आहे, पण तुमचा आमचा जन्म ह्रीं सर्व सुखाची आशा जन्म, सर्व सुखाची जन्म सुखाच्या आशेमध्ये जातोय. आज मला सुख प्राप्त होईल वा, उद्या माझं भलं होईल वा, या भावनेनं तुम्ही आम्ही जीवन जगतोय. पण जगत असताना, सुखाच्या मागे पडत असताना तुम्हाला मला सुख प्राप्त झालं नाही, याच्या मागे कारण आहे, ज्या संसारामध्ये तुम्ही आम्ही जीवन जगतो त्या संसारातलं दुःखच गेलं नाही. म्हणून खरं सुख काय महाराज आम्हाला कळालं नाही. हे पटवून देण्याकरता दृष्टांत देतो, कीर्तन सुरू.